घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष आता स्थापन करण्यात आलाय। अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय। गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत। सिलेंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं नागरिकांना आवाहन आहे। जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय आहे। नागपुरात गॅस तुटवड्यामुळे एजन्सी उघडण्याआधी नागरिकांनी रांग लावली आहे। ऑनलाईन नंबर लावण्यात अडचणी येत आहेत, तर दुसरीकडे ओटीपी शिवाय घरपोच सिलेंडर मिळत नाहीये। त्यामुळे सिलेंडरच्या चिंतेमध्ये नागरिक स्वतःच एजन्सीमध्ये सिलेंडर घेण्यासाठी पोहोचत आहेत। प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे की गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही आहे आणि सिलेंडर मिळतात सुद्धा आहे। मात्र एकंदर जर बघितलं तर नागरिकांमध्ये कुठेतरी पॅनिक अशी सिच्युएशन आहे, कारण ऑनलाईन नंबर लावत असताना नंबर लागत नाही किंवा मग ओटीपी येत नाही, अशा प्रकारची समस्या जी आहे। त्यामुळे नागरिक आता स्वतःचं आपलं सिलेंडर घेऊन गॅस एजन्सीच्या समोर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यानं नाशिकचं प्रसिद्ध सायंतारा हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। या हॉटेल बाहेर बंदचा फलक लावण्यात आलाय। उपवासाच्या पदार्थांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे। मात्र उपवास असणाऱ्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उद्या आणि परवा दुकान सुरू ठेवण्यात येणार आहे। मी सध्या नाशिकच्या जुन्या नाशिक परिसरात आहे आणि या ठिकाणी असलेलं सायंतारा उपवासाचं जे हॉटेल आहे ते कदाचित एकही नाशिककर असं नसेल ज्याला ते माहिती नाही आहे। उपवासाचा पदार्थ मिळण्याचं सगळ्यात हक्काचं ठिकाण नाशिककरांचं म्हणजे सायंतारा हॉटेल। गॅस टंचाईमुळे आजचं दुकान बंद ठेवल्याचा फलक जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे। मुंबईमध्ये पालिकेच्या 5,40,000 विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात सापडली आहे। गॅस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना फळं देण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। मुंबईमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह चालवणाऱ्या 147 महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा थांबवण्याची वेळ आली आहे। अनेक ठिकाणी जे आहेत ते हॉटेल्स बंद आहेत। काही ठिकाणी हॉटेल्समध्ये गॅसचा पुरवठा वेळेत होत नसल्यामुळे काही ठिकाणी मेनूमध्ये देखील काटछाट करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मुंबई पब्लिक स्कूल आहेत या पब्लिक स्कूलवरती देखील परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेमध्ये मध्यान्ह भोजन जे आहे ते शालेय विद्यार्थ्यांना दिलं जातं, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की या ठिकाणी मध्यान्ह भोजन जे आजपासून जे आहे ते त्यांना फ्रूट्स जे आहेत म्हणजे फळं जे आहे ते देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ठाणे पालिकेची टीएमटी आगारातील कॅन्टीन बंद करण्यात आली आहे। टीएमटी आगारातील कर्मचारी आणि कामगार या कॅन्टीनवर अवलंबून आहेत। गॅस नसल्यामुळे कॅन्टीन बंद झाली आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना घरातूनच नाश्ता आणि जेवण घ्यावं लागणार आहे। लातूरमध्ये व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णतः बंद झालाय। गॅस नसल्यामुळे हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आरोग्य आणि शिक्षण संस्थांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्याचं प्रशासनानं ठरवलंय। उद्यापासनं जवळपास निम्मे हॉटेल तर 100% बंद होणार आणि काही वस्तू जी आहेत ते आपल्या चुलीवर बनवता येऊ शकतात तेवढा बनवून विकू शकतात। प्रत्येक गोष्ट चुलीवर शक्य नाही, त्यामुळे गॅसची पुरवठा लवकरात लवकर झाला पाहिजे। डोंबिवलीमध्ये गॅस टंचाईमुळे 70% कंपन्या बंद होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे। डोंबिवली एमआयडीसीमध्ये 125 केमिकल, 110 टेक्सटाईल कंपन्यांपैकी केवळ 65 कंपन्या सुरू आहेत। महानगर गॅसकडून मर्यादित पुरवठ्याचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे कंपन्यांकडे फक्त काही दिवसांचा साठा शिल्लक आहे। आता जे इंडस्ट्रीजमध्ये जे अवेलेबल जेवढे स्टॉक्स आहेत ते जेवढे पुरतील तेवढ्यापर्यंत फक्त कंपनी चालणार आहे। कंपनीच्या मालकांनी एवढंच विचार केला की जोपर्यंत कंपनीमध्ये सीएनजी आता त्यांना भेटणार आहे त्याच्यापुढे त्यांना बंदच करावं लागणार। डोंबिवलीमध्ये गॅस टंचाईच्या भीतीचा फायदा घेत गॅस लाईन अपडेटच्या नावाखाली सायबर भामट्यांनी महिलांची फसवणूक सुरू केली आहे। 2 दिवसात 2 महिलांना 4 लाखांचा ऑनलाईन गंडा घातलाय। एका महिलेची 10 रुपयांचं ई चलन पाठवून फसवणूक, तर दुसऱ्या महिलेला गॅस लाईन बुक अपडेटसाठी एपीके लिंक पाठवून बँकेची माहिती उकळत फसवणूक करण्यात आली आहे। तर आम्ही जे काही एपीके फाईल पाठवतोय ती फिलअप करावी असं सांगून त्यांना ती एपीके फाईल भरण्यास भाग पाडले आणि त्यांच्या बँक अकाउंट मधून टोटल 4 लाख एवढी रक्कम आरोपीने फसवणूक करून
फायदा केलेला आहे त्याचा स्वतःचा. या बाबतीत 2 गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचा तपास